श्री खंडेरायांच्या जेजुरी गडावरील सोमवती यात्रेची ही दृश्य आहेत। धुळे तालुक्यात प्रचंड पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचं अतिशय नुकसान झालंय। धुळे तालुक्यातील तांडा, कुंडाले आणि बोरी परिसरात पावसाचं रौद्र रूप पाहायला मिळत असून मुंगटी मंडळात तर पाऊस उसंतच घ्यायला तयार नाहीये। त्यामुळे या भागात पिकांचं काय तर शेतीचं देखील माती वाहून गेली आहे। शेतात साचलेलं पाणी आणि खंडाळलेल्या जमिनी, आडवी पडलेली नवतीची पिके, फुटलेले बांध यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालंय। तर धुळे तालुक्यातील मुंगटी मंडळात यंदा 3दा अतिवृष्टी झाली असून यात बहुतांश क्षेत्रावरील खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय। तर शेतातील मातीही वाहून गेल्याने जमिनीचा पोतही खराब झालाय। यापूर्वी झालेल्या ढगफुटीनंतर प्रशासनाने बाधित क्षेत्रांचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी। तर बोरी परिसरात कुंदाने, वेल्हाने, तांडा, कुंडाणे येथील शेतकरी वर्गातून होतय मुकटी मंडळात सातत्याने पाऊस होतोय। यात ढगफुटी आणि अतिवृष्टीने कहर केला असून शेतकरी बाळू पवार यांच्या 5 एकर शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम गेला असून त्यावर केलेला खर्चही वाया गेलाय। त्यामुळे प्रशासनाने आता पंचनाम्यात वेळ खर्च न करता शक्य तेवढ्या लवकरात लवकर शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। हे बघा किती हाल आहे शेतकऱ्यांचा, पाणी भरलेलं आहे, सगळे कपास गेलेले आहे। शेतकऱ्यांना मदत करा, तुम्ही मायबाप आहोत, काहीतरी लाभ द्या, किती भरपाई करा। शेतकऱ्यांची फार झालेली आहे, सगळे कपास गेल्या पाणीमध्ये, की गुडघे एवढे पाणी आहे बघा। नमस्कार सर। तर अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार। आपत्ती व्यवस्थापनासाठी यवतमाळ जिल्ह्यात SDRFचे पथक दाखल झालंय। यवतमाळ जिल्ह्यात 13 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचं चांगलंच नुकसान झालं असून नदी नाल्यांचे पाणी अनेक गावातील नागरिकांच्या घरात शिरलंय। तर पुन्हा पाऊस आल्यास नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी SDRFचं पथक दाखल झालं असून यात अधिकारी आणि अंमलदार अशा एकूण 32 जणांचा यात समावेश आहे। तर आपत्ती व्यवस्थापनासाठी यवतमाळ जिल्ह्यात SDRFचे पथक प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवणे। माननीय जिल्हा कलेक्टर साहेबांनी जो आदेश दिला आम्हाला, काल नागपूरवरून टीम इथं 5 वाजता आलेले आहे आणि रेड अलर्ट सांगितला आहे। पूर्ण यवतमाळ जिल्हा हा रेड अलर्टमध्ये राहतील आणि माझी टीम 3 अधिकारी, 24 अंमलदार आणि 2 परिचारिका टीम घेऊन आलेल्या आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट सांगितल्यामुळे पूर्ण सज्ज टीम ठेवलेली आहे। ज्याप्रमाणे आदेश मिळेल त्याप्रमाणे आपापल्या ठिकाणी टीमा पाठवण्यात येईल आणि त्या टीमनुसार प्रत्येक रेस्क्यूअर यांना व्यवस्थित बाहेर काढतील। काय ना सर आपलं? माझं नाव PI DJ दाते, माझ्यासोबत PSI कराळे साहेब आणि PSI रणधीर साहेब सोबत आहे।